इतका माणूस मी परत परत सांगतोय, एवढं प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय, समजून घे म्हणतोय, पण नाही. पण काय करणार, तुझ्या येण्याआधी नाहीच. गौतम खानोलकर आला ना माझ्या ठीक आहे आयुष्यात, ना, म्हणून त्या आयुष्यात गौतम बरोबर टायमिंग चुकते, मग आता आम्ही काय करायचं? मग आता चुकलंय हे तुमचं काय बरोबर timing. नाही ना. बघा, ही अशी असावरी आणि स्क्रीनवर कशी असते मला जगातली ही पहिली मुलगी नाही जिला कोणावर प्रेम झालं आणि ती लव्ह स्टोरी सक्सेसफुल नाही झाली. आपल्याकडे केवढे आहेत. एक चुटकी सिंदूर की किंमत हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम सनई चौगडे या मालिकेच्या सेटवर आली आणि गौतम आणि आसावरी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मेन्शन कर ना, गौतम बांदेकर आणि आसावरी. म्हणजे किती दुखतंय बघितलं का? इतका माणूस मी परत परत सांगतोय, एवढं प्रेम करण्याचा प्रयत्न करतोय, समजून घे म्हणतोय, पण नाही. पण काय करणार, तुझ्या येण्याआधी नाहीच. गौतम खानोलकर आला ना माझ्या ठीक आहे आयुष्यात, ना, म्हणून त्या आयुष्यात गौतम टायमिंग चुकते, मग आता आम्ही काय करायचं? मग आता चुकलंय हे तुमचं काय बरोबर timing. नाही ना. मग झालं, आता संपला विषय. आता खानोलकरशी मी लग्न करेन, तुझ्याशी नाही. बघा, ही अशी असावरी आणि स्क्रीनवर कशी असते मला मी हेच विचारणार होती की आसावरी इतकी शांत वाटते, पण कुणाल खऱ्या आयुष्यात कशी आहे जुई? तुला आतापर्यंत कशी वाटली तशीच आहे ती 180 डिग्री शिफ्ट आहे ती खऱ्या आयुष्यामध्ये तिच्या. फक्त 180 डिग्री. मग 360 म्हणल्यावर सेम असतील ना. एवढं कमाल. हा, कारण की नाही त्याच्यामुळे त्याची अभिनय क्षमता ही दिसते त्या गोष्टींमुळे. कारण की नाही फारच वेगळी आहे ती. स्क्रीनवर ती पूर्ण वेळ, म्हणजे मी आधी पण बोललोय, 50 शेड्स ऑफ क्राईंग आपल्याला बघायला मिळतं. रडण्याचे विविध प्रकार कसे असतात हे आसावरीकडनं आपण जाणून घ्यायला पाहिजे. आणि रिअल लाईफ मध्ये पानसट विनोद कसे मारायचे ह्याचे विविध. पहिली गोष्ट, मी विनोद करतच नाही, ती ठीक फक्त आहे. हसते. मी फक्त फॅक्ट्स बद्दल Yes, बोलते. yes, yes. असं म्हणायचं असतं बस. नाही पण ती खरंच जेन्युइनली खूप छान जोक्स मारते. मी छान जोक्स वर फक्त हसते. येस, त्यामुळे खूप म्हणजे काय म्हणतात, चांगल्या ऍक्टर सोबत काम करण्याची जी मजा असते ना, ती आसावरी सोबत काम करताना नक्कीच येते. थँक्यू बडी. बस आता याच्याहून जास्त खोटं मला प्लीज बोलायला लावा. ठीक आहे, मी ऑफ कॅमेरा याची तारीफ केली, आता मी ऑन कॅमेरा नाही करत. नाही करत, बस. मग कुणाल कसा आहे? कसलीच भारी मज्जा आली आहे मला. आता खरं सांगायचं की खोटं? तुझी इच्छा आहे. बरं ठीक आहे, मी आता खोटंच सांगते की कुणाल खरं तर खूप चांगला ॲक्टर आहे. म्हणजे आता त्याचे शेड्स बघितले आम्ही. आधी आला होता तेव्हा तो खूप असा, मी किती चांगला आहे, मी किती गुणी आहे, मी तुझी खूप काळजी घेईन, मी तुला असं खूप सांभाळून घेईन. आणि आता तो असं आहे, ओट चल रेडी हो. ह्या नोटवर आलेला कुणालचं जे शिफ्ट आहेत. सो ॲज अन ॲक्टर तो किती चांगलं करतोय. कारण सेम ह्याच्यात आणि खूप कमी दिवसांमध्ये त्याला हे शिफ्ट्स करायचे होते. सो ते खूप छानपैकी शिफ्ट झाले आणि ते छान वाटतंय. सो इज अ गुड ॲक्टर. आणि स्वभावाला म्हणायला गेलं तर मला फार तो नाही आवडत. म्हणजे आपण आयुष्यात पुढे चाललोय. आता खरं सांगते की नाही, तो स्वभावाला पण चांगला आहे, गोड आहे आणि डब्बा आणतो बिचारा, पुण्याहून येतो, तर खूप मेहनती आहे. थँक्यू यार, खूप मेहनती आहे, खूप डोक्याला त्रास देतो रे, खूप डोक्याला त्रास देतो. थँक्यू. काय यार, त्याला पण मग शिडक दिया ना. ऑफकोर्स. मला खरंच सांग की आता मी गौतमला आत्तापर्यंत खूप चांगलं पाहिलंय, पण आत्ताच कुठे असं वाटतंय की काहीतरी घडतंय आणि काहीतरी वेगळं आहे. मला सांग, हे 2 कॅरेक्टर एकाच, म्हणजे असं असतं ना की एका व्यक्तीने 2 कॅरेक्टर हे वेगवेगळ्या पद्धतीचे साकारायचे असतात, हे कुणाला किती डिफिकल्ट जातं आणि कशा पद्धतीने हे स्विचिंग सध्या सुरू आहे? इंटेलेक्च्युअल आन्सर देऊ का थोडंसं? म्हणजे मला असं वाटतं माणसामध्ये सगळ्या प्रकारचे शेड्स असतात. आणि मी पर्सनली थोडं नॅचरल कसं वाटेल त्या गोष्टींना हे बघण्याचं किंवा हे करण्याचा प्रयत्न करतो. पहिले जे ट्रान्झिशन होतं किंवा पहिला जो मी गौतम करतो, चांगला गौतम, तो करायला मला डिफिकल्ट जातो. कारण मी म्हंटल काय तुला? नाही मी सांगतो का,
कारण की मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत आपण रोस्टिंग मूड मध्ये असतो. अरे पण मी मैत्रीण नाहीये ना, मी तर होणारी बायको मी आहे ना. नाही पण आपलं जे काय म्हणतात, कुणाला जर पर्सनॅलिटीचा एक अंश आहे ना त्या कॅरेक्टर मध्ये जातो नेहमी. सो आय डोंट बिलीव्ह इन प्लेइंग कॅरेक्टर, आय बिलीव्ह इन बिईंग द कॅरेक्टर. Correct, correct. हा, कारण की मला असं वाटतं की सेम रोल हिने जर केला ना, सेम जशी आसावरी किंवा जशी जुई आहे, तर ते कॅरेक्टर वेगळं असेल. त्यामुळे कॅरेक्टर वेगळं करतोय म्हणण्यापेक्षा ज्या माणसाला ते दिलंय ते कॅरेक्टर वेगळंच असतं. हेच कॅरेक्टर वेगळं कोणी प्ले केलं तर ते वेगळं कॅरेक्टर असेल. एक्झॅक्टली. तर मी हे मान्य करतो. पर्सनल ट्रेट्स त्यात येतात. हा, आणि ही दुसरी म्हणजे आता हे झालं इंटेलेक्च्युअल, पण ऍट द सेम टाइम वर्षानुवर्ष केलेले ऑडिशन्स, एक लाईनचे असू दे, लीडचे असू दे, मोठ्या मोठ्या फिल्म्सचे असू दे किंवा ऍड फिल्म्सचे असू दे, ते कुठेतरी ना हे मसल मेमरीमध्ये स्टोअर होत जातं. आणि मग ते जेव्हा स्क्रीनवर बघताना तुम्हाला, जेव्हा ते जर तुम्हाला बघताना इज वाटतोय की अरे किती कम्फर्टेबली करतोय, तर ती वर्षानुवर्ष केलेली मेहनत आहे. त्याच्यामुळे ते एवढं इझिली पोर्ट्रे करता येतं. म्हणजे जेन्युइनली मला असं पण वाटतं खूप वेळा की अरे खूप लोक म्हणतात ना, अरे तू कसं काय म्हणजे करतो, म्हणजे असं असं स्वतःच हे म्हणून नाही म्हणतोय मी, जेन्युइनली म्हणतोय. पण असंच वाटतं तेव्हा पण की अरे आपल्याला ते इझी वाटतंय कारण की आपण इतके वर्ष केले. हे खूप खूप लेट कळालं मला ऍक्च्युली. हे मला असं वाटायचं अरे मला हे म्हणजे मी करू शकतोय समजा हे, तर कसं काय. तर मग नंतर मला खूप म्हणजे जसं काम करत गेलो तसं गोष्टी जाणवत गेलं की आपण वर्षानुवर्ष जे करतोय त्याच्यामुळे हे एक बिल्ड झालंय आणि त्यामुळे आपल्याला असं असं लगेच शिफ्ट होता येतं. करेक्ट. एवढंच. पण मला तुला विचारायचंय, आसावरी कशी लग्न करायला तयार झाली? कारण की आम्ही एकीकडे बघतोय की प्रेम दुसऱ्यावर आहे आणि गौतम हे आयुष्यातनं काही जात नाहीये. पण कसं लग्न करायला कशी तयार झाली? आई वडिलांसाठी ती आधी नकार देऊन झालेली आहे. बट शेवटी आईला त्रास होतो आणि तिचं असं होतं की आम्ही काही वाईट तर नाही निवडणार ना तुझ्यासाठी. आम्हाला कुठेतरी कळतंय की तो मुलगा चांगला आहे आणि आपल्या ओळखीतला आहे, तर मग चांगलं होऊ शकतं तुझं. आणि जर तुझं दुसरं काही नाहीये, आता तिच्यात हिंमत नाहीये की ती सांगेल की गौतम खानोलकरवर तिचं प्रेम आहे, म्हणून ती सांगतही नाहीये आणि ती नकारही देते. पण मग एका पॉइंटला असं होतं की आईचा त्रास बघून बाबां जितके हतबल झालेले आहेत त्यांचं सगळ्यांचं इतकं बोलतो ना आपण की एक पॉइंट असा येतो की जिथे बाबांनी पण हातपाय टेकलेले आहेत की आता ठीक आहे तू नाही म्हणते तर मग मी माझं नाव खराब करून घेतो आणि सांगतो की आम्हाला कारण नाही माहीत पण नकार आहे तर मी माझ्यावर घेईन. याचा अर्थ आता तू गौतम खानोलकरला सोडून दिलेस, त्याचा हा संपला आणि बांदेकराशी लग्न करायला मी होकार दिलेला आहे फायनली की मी लग्न करेन त्याच्याशी आणि आमचं आता लग्न होईलच लवकर. गौतम माहिती आहे तिने नकार दिलाय तरीही हिच्याशीच लग्न करण्यामागचा हेतू काय असणार आहे? कारण की आय फर्मली बिलीव्ह, गौतम बांदेकर फर्मली बिलीव्ह की लोकांच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात. काही पहिलं रिलेशन किंवा जगातली ही पहिली मुलगी नाही जिला कुणावर प्रेम झालं आणि ती लव्ह स्टोरी सक्सेसफुल नाही झाली. आपल्याकडे केवढे आहेत, रोमिओ जुलियट आहे, ही अरे पण रांची आहे. आसावरीच्या आयुष्यात तिला प्रेम तर पहिल्यांदाच झालंय ना. होऊ दे ना, पण तू पहिली नाहीयेस जगातली जिला पहिल्यांदा प्रेम होऊन पहिलं प्रेम नाही मिळालंय. ओ माय गॉड. पहिल्यांदा तिला वडील सोडून किंवा भाऊ सोडून कुठल्या तरी मुलाला ती इतकं जवळीक आणू शकली आहे तर आसावरीसाठी ते खूप महत्वाचं आहे. पण अगेन द वर्ल्ड इज नॉट फेअर. त्यामुळे Not fair. त्यामुळे काय म्हणतात त्याला, खूप आयडियलिस्टिक वेने आपण जर बघायला गेलो तर तुझं सगळं बरोबर आहे. हो. पण जसं मी बांदेकर म्हणालो being की बांदेकर. बांदेकर बिंग बांदेकर आणि वर्ल्ड इज नॉट फेअर. त्यामुळे मला दुसऱ्यांचं घेणं देणं नाहीये, मला माझ्या आयुष्याचं घेणं देणं आहे. आणि मला ती मुलगी आवडलीये, घरेलू आहे, शांत बसणारी आहे, वेगवेगळ्या प्रकारे रडणारी आहे. त्यामुळे किती पद्धतीने रडतेस? अरे तोच तो दाखवेल आता. कुठला मला पण तर स्क्रीनवर बघितलं असणार आहे ना विविध मला प्रकारचे तू- रडताना. आता तू ह्याने त्याला दाखवलं. पद्धत सांग, तुला पद्धत नाही माहिती पद्धत ना मी सांगतो, तू मला डायलॉग सांग कुठलाही. चल फिल्मी पण डायलॉग सांग, मी त्याला हे करून देतो. सांग. कसला वाईट माणूस आहे हा. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो, रमेश बाबू, महेश बाबू, गौतम बाबू, रमेश बाबू. गौतम बाबू, गौतम बाबू. आता ही समजा आईला म्हणते ती, एक चुटकी किंमत की सिंधू. आई
टेक 2. एक चुटकी सिंदूर की किंमत. आई, एक चुटकी सिंदूर की किंमत तुमच्या मी आजपर्यंत अशी नाही रडली आहे. असं करून मी नाही रडली. पहिले जे 4 सेकंड होते ते होती. शेवटचं जर एक्झॅक्टली पहिलेचे 4 सेकंद मी होते. आय अग्री, फाईन, समवॉट अग्रीड. किती वेळा रडलीस असं कधी काउंट केले असं जयशील पद्धतीने असं? अनकाउंटेबल रडली. लवकर होईल. पण किती वेळा आणि किती प्रकारे रडली हे काउंट करू शकणार कधी नाही. खचताना दिसणार आहे असावं आम्हाला. लवकरच माझ्याशी लग्न केल्यानंतर. वाटतं. पण आसावरी खरं तर सिरियलचे 5-6 एपिसोड सोडले त्यानंतर तिने जे रडायला सुरू केलंय त्याने ती बेरिंग धरलेली आहे रडण्याची आणि ती सुरूच आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.